भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 4 आणि 5. श्लोक क्रमांक 4. अर्जुन उवाच. कथं भीष्ममहं संखे द्रोणंच मधुसूदन इषुभिः प्रतियोत्सामि पूजार्हा वरिसूदन. हे मधुसूदन, हे अरिसूदन. अरिसूदन म्हणजे शत्रूचा हंत करणारा. हे अरिसूदन, मला हे सांग की मला पूजनीय असे असणारे भीष्म पितामह आणि द्रोणासारख्या पूजनीय व्यक्तींवर मी युद्ध करून बाणाद्वारे उलट हल्ला कसा करू शकेन बरे. म्हणजेच हे विचारण्यामागे अर्जुनाच्या मनात त्याने शिक्षणाद्वारे जे संस्कार आत्मसात केले त्याचे तत्व आहे. सर्वसाधारणपणे आपल्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठ्या असलेल्या व्यक्ती ह्या पूजनीय असल्याने त्यांच्यावर त्याने हल्ला केला तरी प्रतिहल्ला करणे अयोग्य. शाब्दिक वादसुद्धा करू नये हीच तर शिकवण. मग गुरुस्थानी आणि पितामहस्थानी असलेल्या व्यक्तींवर मी कसे शरसंधान करू ही अर्जुनाची खंत आहे. आपला हा विचार पुढे तो अनेक तऱ्हेने युक्तिवाद करून श्रीकृष्णाला पटवण्याचा प्रयत्न करतो. श्लोक क्रमांक 5. गुरुनहत्वा हि महानुभावान श्रेयो भवन्तु भेक्षमपीह लोके हत्वार्थ कामात्स्तु गुरुनिहैव भुंजीयै भोगान रुधिर प्रदिग्धान. म्हणजेच महात्म्यांसारख्या असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे जास्त श्रेयस्कर नाही का. जरी माझ्या गुरुजनांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी शेवटी ते ज्येष्ठ आहेत ना. त्यांना मारल्याने या जगात मला रक्तरंजित म्हणजेच वाईट भोग भोगावे लागतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे अशा माझ्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींना मारून मिळणारे सुख हे चांगले नसेल. मी ते भोगू शकणार नाही, कारण माझ्या गुरुजनांच्या रक्ताने ते माखलेले असेल. असे सुख मला उपभोगता येणार नाही असे अर्जुनाला वाटते.